बातमी राजकीय वर्तुळातून आहे। अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। त्यात त्यांनी राज्यातील ओबीसी समाजाला थेट आदेश दिलाय की जे राजकीय नेते मनोज जरांगे यांना समर्थन देतील त्यांना निवडणुकीमध्ये पाडा। भुजबळ म्हणाले की जरांगेंच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांवर जी दगडफेक झालेली होती, आता जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। माझा आमदारांना मंत्र्यांना सुद्धा बोलणं आहे, पक्षांना सुद्धा म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे। मतांसाठी तुम्ही घ्या होता, निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो, आली तर जरांगे उभा राहिला तर पाया पडायला गेले, पैसे अमुक घ्या तमुक घ्या, हे काय सगळं। पण तुम्ही जर एकत्र झाला आणि ठरवलं जे जे त्या जरांगेच्या पायाशी जातील आणि जे जे त्या जरांगेच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात, त्यांना इलेक्शन मध्ये धडा शिकवणार। छगन भुजबळ यांनी शरद पवार फक्त नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला आहे। छगन भुजबळ यांनी शरद पवार फक्त नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला आहे। एकंदरीतच हा संघर्ष वाढेल, नेमकी काय चिन्ह? मुळात हे सगळं राजकारण जे आहे ते ओबीसी ओरिएंटेड राजकारण आहे, ओबीसी केंद्रित राजकारण आहे। ओबीसी समाज जो आहे हा असं दावे केले जातात वेगवेगळ्या समाजांच्या नेत्याकडून। ओबीसी मध्ये जेवढ्या जाती आहेत 300 पेक्षा जास्त, 50% पेक्षाही जास्त संख्या ही ओबीसींची आहे। मुस्लिम धर्मीय आहे आणि इतरही जाती या ओबीसी मध्ये येतात। आता रातो भुजबळ आणि पवार यांच्यातला जे वाकयुद्ध सुरू झालं आहे त्यामुळे भाजपनं यापूर्वी ओबीसी गेल्या 15-20 वर्षामध्ये केंद्रित केला, भाजपला यश आलं। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार जे आहे याही पक्षानं सुद्धा आता ओबीसी ओरिएंटेड राजकारण करण्याकडे भूमिका घेतली असं स्पष्ट दिसतं। आता छगन भुजबळ समता परिषदेच्या मेळाव्याला काल नागपुरात आले, त्या मेळाव्यामध्ये जवळपास 2-2.5 हजार लोक होते आणि ओबीसी संदर्भामध्ये घोषणाबाजी झाली आणि ओबीसी समाजाचा नेता छगन भुजबळ आहे अशा घोषणा सुद्धा तिथे झाल्या। त्यानंतर आता जरांगे पाटील यांचं जे आंदोलन झालं, जे GR देण्यात आले त्याला विरोध छगन भुजबळांनी केला आणि कोर्टात रिट दाखल केले असं सुद्धा सांगितलं। आता शरद पवारांवरती जी टीका छगन भुजबळ करतायत आणि त्यांनी थेट आज सांगितलं, म्हणजे आता काही वेळापूर्वी छगन भुजबळ बोलत होते NDTV मराठीशी, त्यांना विचारलं की तुमचा जो थेट रोख आहे तो कोणावरती आहे, राजेश टोपे यांच्यावरती आहे का? त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाकारलंही नाही आणि स्वीकारलंही नाही। त्यामुळे तुम्हाला ते नाव माहीत आहे, माजी आमदार कोण आहे, त्याला आम्ही हरवलं, तो शरद पवार राष्ट्रवादीचा आहे। त्यामुळे राजेश टोपे यांच्यावरती त्यांचा संपूर्णपणे त्यांचा रोख आहे आणि राजेश टोपे यांनीच अंतरवली सराठी इथे जरांगे पाटील यांना रसद पुरवली असं थेट आता भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं, वेळोवेळी ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या, GR आता नुकतेच त्यांना देण्यात आले, त्यामुळे ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे। त्यामुळे 50% समाज हा ओबीसीचा आहे आणि मराठा समाज ही एकच जात आहे, त्यांची संख्या मोठी आहे, ते जर ओबीसीमध्ये पुन्हा आले त्यामुळे 350 जातींवरती अन्याय होईल अशी छगन भुजबळांची भूमिका आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी हा मुख्य टार्गेट घेऊन ते जाणार आहे। आणि मुळात या शेवटचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटील यांना जे आरक्षण पाहिजे ते राजकीय आरक्षणासाठीच मराठा समाजाचं आंदोलन आहे अशी टीका होऊ लागली आहे। कारण की जर त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं तर सरपंच, इतर पंचायत समिती, ग्रामपंचायत, इतर ज्या निवडणुका होत्या तिथे त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळेल आणि राजकीय आरक्षण ते असेल। त्यामुळे हा मूळ राजकीय आरक्षणाचा आणि निवडणुकीचा सगळा प्रश्न आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी आता पूर्णपणे ओबीसी ओरिएंटेड राजकारणवर केंद्र बिंदू आपला ठेवलेला आहे असं तरी या छगन भुजबळांच्या जाहीर वक्तव्यातून दिसतंय। अगदी, आणि त्यांच्या या दाव्यानंतर आता शरद पवार गट आणि मनोज जरांगे पाटील यांची काय भूमिका असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।